Hello friends, today we will learn question tag. Myself, Dada Saib Kashid. I am from Rajesh Sambhaji Bhosle Sainiki School, Aurangabad. What is the question tag? We will learn question tag in Marathi, parallelly in English also. विधानार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य यांच्या शेवटी एक छोटासा प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न ऐकणाऱ्याला म्हणजे लिस्नरला संबोधून केलेले विधान किंवा आज्ञा समजली किंवा नाही यासाठी विचारला जातो. त्या प्रश्नास आपण क्वेश्चन टॅग असे म्हणतो. क्वेश्चन टॅगला टेल टॅग असेही म्हणतात. क्वेश्चन टॅग करण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत, काही रूल्स आहेत, ते फॉलो करावे लागतील. पहिला रूल आहे, जे वाक्य आपल्याला दिलेले आहे ते वाक्य जसेच्या तसे आपल्याला लिहायचे आहे व शेवटी कॉमा द्यायचा आहे. मग बघायचंय की दिलेले वाक्य हे होकारार्थी आहे की नकारार्थी. जर दिलेले वाक्य हे होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करायचा आहे, आणि जर नकारार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, यू आर राईट. यू सब्जेक्ट, आर हेल्पिंग वर्ब अँड राईट. यू आर राईट आरंट आय. दिलेले वाक्य हे होकारार्थी आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून आपण त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह केलेला आहे. दिलेले वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग ही आपल्याला काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे. जसं आय एम नॉट टायर्ड. आय एम नॉट टायर्ड, कॉमा एम आय. पुढचा नियम आहे, दिलेल्या वाक्यात जर हेल्पिंग व्हर्ब नसेल तर काळाला अनुसरून हेल्पिंग व्हर्ब वापरायचा आहे. दिलेले वाक्य जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर डू डजचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम रेडी. I am ready, don't I? He works hard. He works hard, doesn't he? दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट हा प्रोनाउन ऐवजी नाम म्हणजे नाम वापरलेला असेल तर क्वेश्चन टॅग करताना शेवटी नाउनला अनुसरून प्रोनाउनचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, सीमा इज वर्किंग इन द फार्म. हिअर सब्जेक्ट इज नाउन सीमा. We have to use pronoun for Seema and proper pronoun is she. Seema is working in the farm, isn't she? Ramesh looked sad. Ramesh is the name of a man and he looked sad. We have to use proper pronoun for Ramesh. The proper pronoun is he. Ramesh looked sad, don't he? दिलेल्या वाक्यात जर प्रोनाउन म्हणून आयचा वापर केलेला असेल व वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय करायचा आहे. परंतु जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा होईल. फॉर एक्झाम्पल, आय एम स्टडिंग हार्ड. आय एम स्टडिंग हार्ड आरंट आय. दिलेले वाक्य होकारार्थी आहे, त्याचा नकारार्थी करायचा होता म्हणून आपण आरंट आयचा वापर केला. पुढील वाक्य नकारार्थी आहे, आय एम नॉट स्टडिंग हार्ड. आय एम नॉट स्टडिंग हार्ड एम आय. दिलेले वाक्य जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा होतो. मग ते वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी. फॉर एक्झाम्पल, स्टँड अप. स्टँड अप विल यू क्वेश्चन मार्क. डोंट सिंग कॉमा विल यू. इथे एक होकारार्थी आणि एक नकारार्थी असे दोन्ही वाक्य मी दिलेले आहेत. दिलेल्या वाक्याची सुरुवात लेटसने झाली असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी असा होतो. फॉर एक्झाम्पल, लेट अस हॅव सम फन. लेट अस हॅव सम फन कॉमा शाल वी. देअर हा शब्द वाक्यामध्ये प्रोनाउन म्हणून जर सुरुवातीला वापरलेला असेल तर क्वेश्चन टॅग करताना शेवटी प्रोनाउन म्हणून देअरच वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, देअर वॉज नो आन्सर. देअर वॉज नो आन्सर कॉमा वॉज देअर. एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नो नोबडी इत्यादी सारखी एकवचनी प्रोनाउन जर वाक्यामध्ये असतील तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना
शेवटी प्रोनाउन म्हणून आपल्याला देचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, एव्हरीबडी वर्कड हार्ड. एव्हरीबडी वर्कड हार्ड, डिडंट दे? क्वेश्चन मार्क. युज्ड टू हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जर वाक्याच्या सुरुवातीला आले असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना डिडंट हे हेल्पिंग व्हर्ब वापरावे. फॉर एक्झाम्पल, सी युज्ड टू फिनिश फास्ट. सी युज्ड टू फिनिश फास्ट, कॉमा, डिडंट सी? क्वेश्चन मार्क. पुढचा नियम आहे, दिलेल्या वाक्यात जर हार्डली, रेअरली, बेअरली, स्केअरली यासारखी नकारार्थी शब्द वाक्यात जर वापरलेले असतील तर क्वेश्चन टॅग करताना त्याचा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करावा, म्हणजे होकारार्थ. फॉर एक्झाम्पल, सी हार्डली एव्हर कम हेअर. आन्सर, सी हार्डली एव्हर कम हेअर. डज सी? क्वेश्चन मार्क. फ्रेंड्स, here are some helping verbs and their form of question tag. Am, aren't, is, isn't, are, aren't, was, wasn't, were, weren't, shall, shan't, will, won't, have, haven't, has, hasn't, had, hadn't, can, can't, could, couldn't, would, wouldn't, may, may not, must not, used to, did not, should, should not. ही महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवायची. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.